दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवन त्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तो तात मी बालक तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या टाकळी येथील तपाचरण काळात आपले पहिले शिष्य श्री उद्धव यांना जो उपदेश केला तो म्हणजे जुना दासबोध अर्थात 21 समासी। या 21 समासी ग्रंथातील शेवटचा समास आपण पाहतो आहोत। काल आपण 27व्या ओवीपर्यंत आलो होतो आणि या कालच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणाले की आपल्या साधनेची फळश्रुती ती कुणाला विचारायची गरज आहे का की माझी साधना ज्या ध्येयाने मी प्रेरित होऊन केली होती ती ध्येय मला प्राप्त झालंय का नाही। कुठलं ध्येय आहे? स्वस्वरूपाच्या प्राप्तीचं ध्येय आहे, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचं ध्येय आहे। या ध्येयाप्रत मी पोचलोय का नाही हे कुणाला विचारायची गरज नाही। तैसे आपण आपुलिया जीवे निरूपणे विचारावे, मग समाधान पुसावे न लगे सर्वथा। कुणाला विचारायची गरज नाही, परंतु समर्थ म्हणतात की आपण आपल्याच मनाला विचारलं पाहिजे की मी जे श्रवण केलं आहे, मला जो
उपदेश मिळालेला आहे त्या उपदेशाप्रमाणे माझं आचरण आहे का, त्या उपदेशाप्रमाणे माझं जीवन मी व्यतीत करतो आहे का, याचा विचार आपण मनाला विचारला पाहिजे. कुणाला इतर विचारण्याची गरज नाही असं समर्थ म्हणतात. आणि त्यानंतर पुढे 28व्या ओळीपासून समर्थ काय सांगत आहेत याचा विचार आपण आज पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. समाधानाची निज खूण पुसावी आपणासी आपण, तरीच घडे श्रवण साक्षेपाचे. श्रीराम. साक्षेपाचे नि श्रवणे निज रूप अंगी बाणे, समाधान पुसणे हे आठवे चिना. श्रीराम. वाराणसी मध्ये गेला मार्ग पुसणे न लगे त्याला, तैसा समाधान पावला त्यासी संशयो नाही. श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी 30व्या ओळीमध्ये एक दृष्टांत दिलाय. जो काशीला जातो, जो वाराणसीला पोचतो, वाराणसी सगळीकडे फिरतोय, त्याला वाराणसीला कसं जायला पाहिजे हे कुणाला विचारायची गरज आहे का? तू स्वतः पोचलेला आहे वाराणसीत. काशीला त्या 62-65 घाटांवर त्याची सैर झालेली आहे. त्या घाटांवर असलेल्या सगळ्या मंदिरांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. त्यामध्ये एक मंदिर आहे बिंदू माधव. खरं तर हे शंकराचं नाव आहे. बिंदू माधवाचं एक मंदिर त्या घाटांवर आहे वाराणसीच्या. आणि आज ग्राहक तीर्थ चळवळीचे अध्वर्यू, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक, एक सिद्धहस्त लेखक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अमोघ वक्तृत्वाची कला लाभलेले, योगाचार्य अशा सद्गुणांनी अलंकृत असलेले ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींची आज तिथीप्रमाणे जयंती आहे. आज मी नेहमी ज्यांचा उल्लेख करतो, स्वामी वरदानंद भारती, पूर्वाश्रमीचे परमपूजनीय अनंत दामोदर आठवले यांची आज जयंती आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. 10 दिवस आम्ही मोठ्या सायासानी, मोठ्या उत्साहाने गजाननाचं स्तवन केलं. ती बुद्धीची देवता आहे. समर्थांनी पहिल्या समासामध्ये, पहिल्या दशकातील दुसऱ्या समासामध्ये गणेश स्तवन करताना सांगितलं, कल्लव चंडी विनायकव. कलियुगामध्ये कुणाचं स्तवन केलं पाहिजे, कुणाचं भजन केलं पाहिजे? चंडी आणि विनायक, गणपती आणि शारदा. गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्या बुद्धीच्या अधिष्ठानावर मिळालेल्या क्रिया प्रगट होण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी शारदेची गरज आहे. म्हणून या गणपती आणि शारदेचं स्तवन केलं पाहिजे, त्यांची कृपा संपादन केली पाहिजे. आज अनंत चतुर्दशी आहे. 10 दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत राहिले. बुद्धीची देवता आहे ही. 21 दुर्वांची जुडी आपण दररोज वाहत होतो. आणि आपला सध्या समास चालू आहे तो सुद्धा या 21 समासी अर्थात जुना दासबोध ग्रंथातील कळसाध्याय म्हणजेच 21वा समास चालू आहे. आणि या समासामध्ये समर्थ सांगतायत अद्वैत निरूपण. अद्वैत निरूपणामध्ये समाधानाची निज खूण पुसावी आपणासी आपण, तरीच घडे श्रवण साक्षेपाचे. समाधान माझं झालंय का नाही, का माझ्या मनामध्ये अजून अनेक शंका आहेत. आपण पाहिलं की या दासबोधामध्ये, जुन्या दासबोधामध्ये अनेक वेळा शिष्याने प्रश्न विचारलेला आहे, स्वामी माझ्या मनात एक किंत आहे, स्वामी माझ्या मनात एक आशंका आहे, माझी विनंती आहे मला ह्याचं स्पष्टीकरण करून द्या. असं प्रत्येक कितीतरी वेळा झालेलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी त्याच्या आशंकांचं, त्यांच्या प्रश्नाचं निराकरण केलेलं आहे. समर्थ म्हणतात, तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. समाधान का नाही होणार आहे? कारण कुठला ग्रंथ आम्ही वाचतोय यावर अवलंबून आहे. आम्ही दिवाळी अंक वाचतोय का? दिवाळीचा विशेषांक वाचतोय का?
शर्लॉक होम्सची कादंबरी, रहस्यमय कादंबरी वाचतोय का? आम्ही काय वाचतोय त्यावर आमचं श्रवणाचं समाधान अवलंबून आहे. समर्थ म्हणतात, समाधानाची निज खूण पुसावी आपणासी आपण. आपल्या मनाला समोर ठेवलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा पाहतो का नाही, एखाद्या सिरियलमध्ये, टी व्हीवर किंवा एखाद्या सिनेमामध्ये तो माणूस आरशाच्या समोर उभा असतो आणि आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब प्रकट होतं आणि ते याच्या मूळ स्वरूपावर घेऊन जातं की तू असं काय करतोस, असं काय बोलतोस, वगैरे वगैरे. तसं समर्थ म्हणतात, पुसावी आपणासी आपण. काही कुणाला दुसऱ्याला विचारायची गरज नाही. तरीच घडे श्रवण साक्षेपाचे. आम्ही प्रयत्नपूर्वक श्रवण करतोय का? साक्षेप, प्रयत्नपूर्वक, सातत्याने, अथक, न थकता आमचा अभ्यास चालू आहे का? एक ग्रंथ घेतला, त्याचं मनन चिंतन केलं, त्यातल्या काही नोट्स काढल्या, त्यातले काही मुद्दे काढले. दुसरा ग्रंथ घेतला, त्याचं वाचन केलं, त्याच्या काही नोट्स काढल्या. असं आम्ही काही केलंय का? मग होतं काय, ज्या दिवशी आम्हाला कुणी म्हणतं की तुम्ही काही विचार मांडाल का तुमच्या या ग्रंथावर, मग आमची धावपळ चालू होते. मग आम्हाला लक्षात येतं की आपण वाचन तर एवढं केलंय आणि आता तर मला काही आठवत नाही. मग आम्ही हे श्रवण कसं केलंय? मागे आपल्याला मी सांगितलं की आयझॅक न्यूटनच्या बाबतीमध्ये श्रवणाचं महत्व त्याच्या ड्रायव्हरनी कसं पटवून दिलेलं आहे आपल्याला. तो ड्रायव्हर न्यूटन म्हणून एक भाषण केलं त्यांनी एका गावामध्ये, आणि जेव्हा कठीण प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला, अगदी अस्खलित न्यूटन सारखं भाषण केलं त्यांनी. आयझॅक न्यूटनचा कोट घातला, गाव जवळ आलं की आयझॅक न्यूटन गाडी ड्रायव्हर म्हणून बसले, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. हा मागे बसला होता. लोकांनी दार उघडलं, तो आला बाहेर. ड्रायव्हर आयझॅक न्यूटनच्या वेशामध्ये आला. त्यांनी अस्खलित भाषण केलं, कारण त्याला ते पाठ झालं होतं, श्रवण करून करून पाठ झालं होतं. कल्याण स्वामींना दासबोध एका लिखाणामध्ये पाठ झाला. आमचं श्रवण कसं आहे? साक्षेपाचं श्रवण समर्थ सांगतात, तरीच घडे श्रवण साक्षेपाचे. श्रवणे घडे समाधान, श्रवणे आवरे मन, श्रवणे तुटे बंधन, देहबुद्धीचे श्रीराम. जे मूळ देहबुद्धी आहे, मी म्हणजे हा देह आहे, मी म्हणजे माझे नातेवाईक आहेत, मी म्हणजे माझी बायको मुलं आहेत, ही जी धारणा आहे ही आमच्या आत्मिक आणि पारमार्थिक वाटेवरची हर्डल्स आहेत, व्यवधान आहेत. मला तुम्ही सांगा, पटकन फ्यूज उडाला आणि माणूस निघून गेला, काय राहतं खाली? काय अडतं कुणा वाचून? अहो, जन्म देऊन गेलेल्या आईच्या बाळाचं काही अडत नाही. ती सगळी रचना लावलेली आहे भगवंतानी, काही कुणाचं अडत नाही. श्रवणे घडे समाधान. हे समाधान जे समर्थ म्हणतायत की समाधानाची निज खूण पुसावी आपणासी आपणा, तरीच घडे श्रवण साक्षेपाचे. सातवा समास हा मी पण निरसनाची प्रक्रिया सांगणारा दशक आहे. दासबोधातील सातवा दशक हा मी पण विरहित साधना हे सांगणारा दशक आहे. त्यामधल्या आठव्या समासामध्ये समर्थ म्हणतात की श्रवणे आवरे मन. श्रवणाने आपण जर सातत्यपूर्ण श्रवण केलं, अथकपणे श्रवण केलं, साक्षेपाने श्रवण केलं, तर आमचं मन आवरतं. आमच्या इंद्रियांना आम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता येतं. समर्थ म्हणतात, पुसावी आपणासी आपण. ही खूण कुणाला विचारायची गरज आहे का हो? माझी इंद्रिय, माझं मन हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का नाही हे विचारायला कुणाला जायची गरज नाही. माझ्यातला मी बाहेर काढला पाहिजे, समोर ठेवला पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे, सांग आता तू. आपण दोघंच आहे तिथं, तिसरा कोणी नाहीये, खरं खरं सांग मला. आणि मग तो सांगील,
आपली चिरफाड करून सांगेल. किती लिप्त आहेस तू अजून, किती आसक्त आहेस तू अजून. एवढी वर्ष झाली या मार्गावर आहेस, एवढी वर्ष झाली अभ्यास करतो आहेस, आणि अजूनही तुझं विषयांमधली लिप्तता संपत नाहीये. अजूनही तुझं हवं नको पण संपलेलं नाहीये. समर्थ 7व्या दशकामध्ये सांगतायत, श्रवणे आवरे मन. सुरुवात अशी आहे, श्रवणे आवरे मन. मन आवरलं की पुढे काय? श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. जी देहबुद्धी सगळीकडे मूळ कारण ते साक्षेपाचे नि श्रवणे, निजरूप अंगी वाणे, समाधान पुसणे हे आठवे चिना श्रीराम. अहो विचारते कशाला? बघा कशी रचना समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे. समर्थ म्हणतात काही विचारायची तुला कुणाला गरज नाही, इकडे तिकडे जायची. तू तुझ्या स्वतःला विचार. तैसे आपण आपुलिया जीवे निरूपणी विचारावे, मग समाधान पुसावे नलगे सर्वथा. कुणाला काही विचारायची गरज नाही. तू तुझ्या अंतर्मनाला बाहेर काढ, समोर उभा कर, तो त्याचं खरं उत्तर देईल. पण मग त्याने दिलेल्या उत्तराला मखलाशी करू नको. तुला हवं तसं त्या उत्तराला फिरवू नको. बऱ्याच वेळा लोक म्हणतात समर्थांची कृपा म्हणून मला हे सगळं ऐश्वर्य मिळालं. माझे एक मित्र आहेत, मला सिनियर आहेत खूप, एक 7-8 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते मला म्हणाले समर्थ संप्रदायाची जशी मी सेवा करायला लागलो तसा माझा धंदा भरभराटीला आला. म्हणलं आश्चर्य आहे, समर्थांनी कोणता धंदा केला बा, कोणता व्यापार केला की ज्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना, समर्थांची सेवा करताना माझाही व्यवसाय भरभराटीला येईल. हे अपेक्षित आहे का समर्थांना? का म्हणलं आपलीच गडबड झाली आहे काही. म्हणून मी त्यांना म्हणलं की कसला, तुम्हीच आता काय रिटायर्ड आहेत, कसला धंदा आहे? ते म्हणाले मी व्याजाने पैसे देतो. अरे बापरे, व्याजाने पैसे देता आणि तो समर्थांच्या कृपेमुळे तुमचा धंदा भरभराटीला आला असं तुम्ही म्हणता? अवघड आहे. मी आपल्याला सांगत होतो की जे आम्ही श्रवण करतो आहोत त्यावर, त्या श्रवणाप्रमाणे, त्या उपदेशाप्रमाणे आमच्या आचरणात फरक पडलाय का हे आम्हाला बघितलं पाहिजे. समर्थांनी कडोसरी ठेवली नाही काही बांधण्यासाठी, आणि आता रिटायरमेंट नंतर पेन्शन येत असताना 50-60 हजार रुपये तुम्ही व्याज देण्याचा धंदा करता, आणि तो समर्थांच्या कृपेने भरभराटीला आला म्हणता. मग हे जर तुम्हाला मान्य असेल तर समजा काही विकलांगता आली, काही व्याधी जडल्या, काही आपदा आली, काही संकट आली, तर ती सुद्धा समर्थांच्या कृपेने आली असं का नाही मला वाटत? मग तिथं आम्ही दोष द्यायला लागतो. काय वाईट केलं होतं आम्ही कुणाचं? आमच्या नशिबाला हे भोग आले. ते जर समर्थांच्या कृपेने असेल तर हे सुद्धा समर्थांच्या कृपेने मान्य केलं पाहिजे ना. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आमच्या जीवनात आली आणि तिचा सहवास जर आम्हाला मिळाला तर आपण काय म्हणू? ही समर्थांची कृपा आहे. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून संपते, तेव्हा मात्र आम्ही हवालदिल होतो. तेव्हा का नाही म्हणत आम्ही की ही समर्थांचीच कृपा आहे आणि ती मान्य केली पाहिजे? समर्थ पुढे म्हणतायत साक्षेपाचे श्रवणे. तुम्ही जर सातत्यपूर्ण, प्रयत्नपूर्वक, अथक श्रवण करत असाल, त्यावर मनन करत असाल, त्याचा निधिध्यास करत असाल, तर काय होईल?
निजरूप अंगी बाणे. पारमार्थाच्या 4 पायऱ्या आहेत. श्रवण, मनन, निधिध्यास, हे 3 पायऱ्या आमच्याकडे आहेत. हे आमच्या अखत्यारीतला विषय आहे. हे 3 जर आम्ही मन लावून केलं, समर्थांच्या भाषेमध्ये साक्षेपे केलं, तर समर्थ काय म्हणतात? चौथा जो भाग आहे आत्मसाक्षात्कार, तो यायलाच पाहिजे. आता या ठिकाणी समर्थ काय म्हणतायत? साक्षेपाचे श्रवणे. तुम्ही जर श्रवण असं साक्षेपाने केलं, मनन केलं, चिंतन केलं, निधिध्यास केला, तर निजरूप अंगी बाणे. आत्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार आणि निज रूप अंगी बाणे एकच अर्थ आहे ना. माझं ते स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप, ते मला दृग्गोचर होईल, ते माझ्या लक्षात येईल. समाधान पुसणे हे आठवेची ना. आता काय विचारतो समाधान? आता ते प्रचिती आली आहे त्याची. पैसे माझ्या खिशात आहेत, मग मी विचारलं पाहिजे का मला पैसे मिळालेत का नाही म्हणून? कारण त्याची प्राप्ती झाली आहे. आता समर्थ म्हणून म्हणतात समाधान पुसणे हे आठवेची ना. आता काय विचारायचे समाधान? दृष्टांत दिलाय समर्थांनी. वाराणसीमध्ये गेला, मार्ग पुसणे न लग तयाला, तैसा समाधान पावला त्याशी संशयो नाही. जो माणूस काशीला गेलेला आहे, काशीमधल्या सगळ्या घाटांवर त्याने दर्शन घेतलंय, विश्वेश्वराचं दर्शन घेतलंय, तो कशाला विचारिलो काशीचा रस्ता कुठे आहे म्हणून? हां, तिथल्या छोट्या छोट्या गल्लीबोळांमध्ये जर विसरला तर मग अवघड आहे. पण आता असं ऐकलंय या 2 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान माननीय मोदीजींनी अनेक बदल, कारण तो त्यांचा निवडून येण्याचा मतदारसंघ आहे, अनेक सुरेख बदल केलेत, मोठमोठे रस्ते केलेत. पण आम्ही जेव्हा एक 7-8 वर्षाखाली गेलो होतो काशीला, तर तेव्हा मात्र छोट्या छोट्या गल्ल्या होत्या आणि त्यामध्ये इकडे तिकडे रस्ता विसरण्याची शक्यता होती. समर्थ म्हणतायत वाराणसीमध्ये गेला, हा एक दृष्टांत आहे. ज्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावाचे रस्ते विचारायचे काही कारण नाहीये. तसं ज्याला समाधान प्राप्त झालं, तो समाधान कधी मिळेल किंवा मी समाधानी आहे का असं कुणाला विचारण्याची गरज नाही. ज्याचे हृदयी संदेह वसे, तेथे समाधान कदा नसे, तया संदेहाचे पिसे फिटे विवर्ता श्रीराम. संदेहाचे पिसे फिटे विवर्ता. समजा आम्हाला एखादा ग्रंथ वाचत असताना संतांनी सांगितलेल्या एखाद्या वचनावर आम्हाला जर शंका येत असेल, आम्हाला जर त्याचा अर्थ नीट कळत नसेल, तर काय केलं पाहिजे? दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचं घोषवाक्य आहे, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. आपण त्या ग्रंथाचं विवरण करत असताना कसं विवरण? विशेषा विशेष, मग तो ग्रंथ समजतो. खाली 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 उतरलं पाहिजे. कबीरजी काय म्हणतात? जो काठावर बसलेला आहे त्याला काय मिळणार आहे? नाशिवंत माशा, सडक्या, ज्याचा वास घाण येतो. पण जो समुद्राच्या तळाशी जातो त्याला मात्र माणिक, मोती, प्रवाळ हे सगळी अमोलिक रत्न मिळू शकतात. खाली 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 उतरता आलं पाहिजे. समर्थ म्हणतायत तया संदेहाचे पिसे फिटे विवरता. आम्हाला विवरण करता आलं पाहिजे, खाली खाली उतरता आलं पाहिजे, सूक्ष्मात विवरता आलं पाहिजे, अतिसूक्ष्मात जाता आलं पाहिजे. ज्याचे हृदयी संदेह बसे, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या ग्रंथाबद्दल, श्रवणाबद्दल
मनामध्ये काही शंका आहे, मनामध्ये काही किंत आहे, प्रश्न आहे. समर्थ म्हणतात तेथे समाधान कदा नसे. तिथं कसं समाधान असेल? स्वतः भगवंतांनी सांगून ठेवले गीतेमध्ये, श्रद्धावान लभते ज्ञानम. जो सश्रद्ध आहे, ज्याची निष्ठा आहे, त्याला काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. त्याच्या विरुद्ध संशयात्मा विनश्यती. ज्ञानाला काही फरक पडत नाही, पण जो संशय घेतो त्याचा मात्र विनाश आहे. समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. समर्थ दासबोधात पहिल्या समासात पहिल्या दशकामध्ये सांगतात. अरे कसं तू? समर्थ म्हणतात समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. कोण आहे तो? आम्हाला तो ग्रंथ पाहिला पाहिजे, त्याच्यामध्ये उतरता आलं पाहिजे, त्याच्या शब्दाचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. श्रद्धावान लभते, श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान संशयात्मा विनाशी. ज्याचे हृदयी संदेह बसे तेथे समाधान कदा नसे. तया संदेहाचे पिसे फिटे विवर्ता. 7व्या दशकातला मी पण विरहित साधना सांगणारा हा दशक आहे. समर्थ म्हणतात तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध. मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. मुक्त अवस्था, बद्ध अवस्था ही कशाची आहे? समर्थ म्हणतात हा मायेचा विनोद आहे. हा समजला पाहिजे. विनोदामुळे भांडणं होतात की नाही? विनोदामुळे निखळ आनंद सुद्धा मिळतो, पण तो समजला पाहिजे. आपुले मूळ बरे शोधिता समूळ आपली माईक वार्ता. ऐसे हे पाहिलेची पाहता समाधान बाणे श्रीराम. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. ते समयी उतरे फुंजमीपणाचा श्रीराम. जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण. खूण पहाव्या आपण डोकावू लागे श्रीराम. म्हणून समाधान ते वेगळे अनुभवी त्रिपुटी मावळे. हाची शब्द जया निवळे समाधान तेथे श्रीराम. समाधान कुठे? समाधान हा शब्द जिथे निवळतो म्हणजे काय? शब्द राहत नाही. शब्द हे तो माईक वार्ता समर्थ सांगतात. आता या पुढच्या ओव्यांमध्ये मीपणाचा निराश करण्याची प्रक्रिया आहे. आपुले मूळ बरे शोधिता समूळ आपली माईक वार्ता. ऐसे हे पाहिलेची पाहता समाधान बाणे. माझं मूळ काय? हे बरे शोधिता. व्यवस्थित त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून म्हणलंय हे मायेचा विनोद आहे. तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध. मुक्तबद्ध हा विनोद माया गुण आहे. हे सगळं मायेनी आच्छादित केलेलं आहे. समर्थ म्हणतायत ऐसे हे पाहिलेची पाहता समाधान बाणे. अरे या माईक दृश्यामध्ये मी अडकून पडलेलो आहे. हा देह असेल, माझ्या सभोवती असलेलं हे दृश्य विश्व असेल, हे सगळं माईक आहे. त्यात मी अडकून पडलो आहे. हे जेव्हा समजतं तेव्हा, आणि हे सहजासहजी समजतं का? भल्या भल्यांच्या लक्षात येत नाहीये. आपल्याला माहिती आहे एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद खेत्रीच्या महाराजांकडे एकदा गेले आणि खेत्रीच्या महाराजांनी स्वामीजींचा निवास तिथं असताना दरबारामध्ये एका नर्तकीला बोलावलं. खेत्रीच्या महाराजांनी दरबारामध्ये एका नर्तकीला बोलावलं आणि स्वामी विवेकानंदांना निरोप पाठवला. आपण नृत्य पाहण्यासाठी दरबारामध्ये यावं. स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की नर्तकीचं नृत्य ते मी काय पाहायचं आहे.
एक साधारण विचार तुमच्या माझ्या मनात येणारा तोच आहे. नर्तकीचं नृत्य पाहायचंय, काय कशाला कशाला दरबारात जायचंय आपण. म्हणून स्वामी विवेकानंद काही त्या दरबारामध्ये गेले नाहीत. ती नर्तकी आली, तिने नृत्य चालू केलं आणि नृत्य करत असताना ती आर्ततेने सूरदासांचं एक काव्य ती गात होती. त्या काव्याचे बोल असे आहेत: हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तिहारो, सोई पार करो. तिला माहिती होतं की स्वामी विवेकानंद नावांचा एक सत्पुरुष या ठिकाणी आहे आणि मी कुठल्या भावानी बोलायला पाहिजे, कुठल्या भावानी आळवायला पाहिजे. आज माझं नृत्य एका वेगळ्या आयामांनी दाखवलं पाहिजे. माझ्या नृत्यातला आविष्कार आध्यात्मिक पातळीवर मी दाखवला पाहिजे, जेणेकरून हा सत्पुरुष द्रवीभूत झाला पाहिजे. ती पाहत होती. स्वामी विवेकानंद काही आले नाहीत आणि तिने आळवायला चालू केलं. हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, आपण आमचे प्रभू आहात, आपण आमचे स्वामी आहात. आमच्या अवगुणांना तुमच्या चित्तामध्ये तुम्ही का धरता? समदर्शी है नाम तिहारो, सोई पार करो. आपलं नाव काय आहे? समदर्शी ना. हा भगवंतानी जे वर्णन केलेलं आहे, कुत्र्यामध्ये, हत्तीमध्ये, विद्वत ब्राह्मणामध्ये, चांडाळामध्ये एकच परमात्म तत्व पाहणारे तो समदर्शी ना. हा आपण समदर्शी आहात, मग आमचा त्याग का करता? अर्थता आहे त्यामध्ये. अर्थतेने ती गायन करत होती आणि स्वामी विवेकानंद आपल्या खाली खोलीमध्ये ते आळवलेले सूर ऐकत होते. स्वामी विवेकानंद आत्मपरीक्षण करायला लागले. आपल्या मनातला मी काढून त्यांनी समोर ठेवला आणि त्याला विचारलं, जायला पाहिजे का नाही? तोपर्यंत पुढचं कडवं ती नृत्तिका म्हणत होती: इक लोहा पूजा में राखत, इक घर बाधिक परो, सो दुबिधा पारस नहीं जानत, कंचन करत खरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम आपका, सोई पार करो. काय अर्थ आहे? 2-3 कडवे त्या काव्याचे, एकच कडवं मी घेतलंय. इक लोहा पूजा में राखत, लोखंडाचा एक तुकडा आहे, त्याची तुम्ही पूजा करता. दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी आपण करतो का नाही तलवारीची पूजा? इक लोहा पूजा में राखत, इक घर बाधिक परो. आणि त्याचाच, त्या लोखंडाचाच एक तुकडा आहे, ज्याची सुरी बनलेली आहे, ती कसायाच्या घरी आहे. लोखंड एकच आहे. त्या लोखंडाचा दोष आहे का की त्यातला एक तुकडा तलवार झाला, दुसरा तुकडा सुरी झाला आणि तो कसायाच्या घरी बसला जाऊन. सो दुबिधा पारस नाही जानत. परीस जो आहे तो असा विचार करत नाही की या तलवारीनी युद्धामध्ये मर्दुमकी दाखवली आहे, कितीतरी यवनांची, अत्याचारी लोकांची शिरधडा वेगळी केलेली आहेत, म्हणून याला पटकन सोनं करा. आणि ही सुरी कित्येक शेळ्या मेंढ्यांची ज्यांनी कत्तल केलेली आहे, हिचं सोनं करू नका, असं परीस मनात आणत नाही. कंचन करत खरो, हमारे प्रभु अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तिहारो, सोई पार करो. माझा काय दोष आहे? मी एक माणूसच आहे. हा जीव या देहाच्या संगतीत आला आणि तो परमात्म स्वरूपाच्या वाटचालीतून पदच्युत झाला. त्यात माझा काय दोष आहे? आता तुम्ही एक करा, एक
तर हा जीवात्मा आणि हा देह बाजूला करा, वेगवेगळे करा. सज्जनांनो, या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य निरूपण. आणि यामध्ये अद्वैताच्या प्रचितीची वर्णन, त्याचं प्रचितीची महती समर्थांनी सांगितलेली आहे 21व्या ओवीपासून. हळूहळू आपण त्या टप्प्याकडे चाललेलो आहोत. अद्वैत भाव, तिथं द्वैत कसं आलं? मी आणि हा देह, माझ्यातलं मीच तत्व जे आहे की जे ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप असलेला जीव आणि देहरूप असलेली माया यांना तुम्ही बाजूला तरी करा. नाही तर आपण प्रभू आहात, आपण स्वामी आहात. या जीवातला अहंकार काढा, ममता काढा आणि मला मुक्त करा. ही अर्थता स्वामी विवेकानंदांच्या कानावर गेली. स्वामी विवेकानंद त्या भरलेल्या दरबारामध्ये आले आणि स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यांमधून अश्रू पाझरायला लागले. स्वामी विवेकानंद त्या आसनावर बसलेले आहेत, ज्यांच्यासाठी ते राखीव ठेवलं होतं दरबारातलं आसन. जशा स्वामी विवेकानंदांना आसवांनी भरलेले डोळे पाहिले, नर्तकीच्या डोळ्यांना अश्रुरूपांनी वाट मोकळी करून दिली. काय वाटलं असेल की मला मुक्त करणारा हा देह आहे, मला मुक्ततेकडे घेऊन जाणार हे स्वरूप आहे. म्हणून सूरदासांचं काव्य तिने आळवलं होतं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंज मीपणाचा. मी यौ आहे, मी ज्ञानी आहे, मी साधक आहे, मी सिद्ध आहे, मी भक्त आहे. हा जो फुंज आहे तो उतरला पाहिजे. कुणाच्या बद्दल मनात आडी ठेवायची, आपल्या ज्ञानाची प्रौढी मिरवायची, हे योग्य नव्हे. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, ज्ञानाचे दोन समर्थांनी बहुधा ज्ञान निरूपण सांगितलं, अनेक क्रिया सांगितल्या. घोड्यांची परीक्षा, मानकांची परीक्षा, कपड्यांची परीक्षा, माणसांची परीक्षा, कशा कशाची परीक्षा सांगितली. आणि समर्थ सगळं म्हणतात हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. समर्थांना ज्ञान कुठलं अपेक्षित आहे? समर्थ म्हणतात पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, पदार्थांचं ज्ञान संपलं की तिथं एक सूक्ष्म रेषा आहे. ती सूक्ष्म रेषा पार केली की पुढे आत्मज्ञानाचा उंबरठा आहे. आत्मज्ञान प्रगटे, आत्मज्ञानवन्नी प्रगटे समर्थांची ओवी आहे. त्याला कंसामध्ये आत्म ठेवलं पाहिजे. आत्मज्ञान वन्नी प्रगटे, तेणे दृश्य केर आटे. ही नर्तकी आहे, हा चांडाळ आहे, हा पशु आहे, हा पक्षी आहे, हा मूढ माणूस आहे, हा मंदमती आहे, हा अभक्त आहे. हे सगळे आलेले पडदे निघून जातात. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण. खूण पहाव्या आपण डोकावू लागे, म्हणून समाधान ते वेगळे. अनुभवी त्रिपुटी मावळे, हाची शब्द जया निवळे, समाधान तेथे. समर्थ म्हणतात त्रिपुटीच संपली. द्रष्टा, दृश्य आणि ध्यान. ते जे दृश्य आहे ते पाहणारा मी आहे आणि पाहण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान आहे. कोण दृष्ट आहे, कसली प्रक्रिया चालू आहे आणि पाहणारा कोण आहे, कुणाला पाहणार आहे, हे सगळं अद्वैतामध्ये गेल्यानंतर काही राहत नाही. समर्थ म्हणतात समाधान नावाचा शब्द सुद्धा राहत नाही. समाधान ही अवस्था तिथं राहते. साखर आहे, 1 किलोभर साखर आहे. साखर पाकिटात आहे आणि 1 बकेटभर पाणी आहे. आता साखर गोड आहे. ही साखर त्या बकेटभर पाण्यात टाकली, ती विरघळली. आता साखर साखर राहिली नाही, पाणी राहिलं नाही. आता काय झालं? फक्त गोड पण शिल्लक राहिलं. समर्थ म्हणतात त्रिपुटी संपली. आणि जेव्हा त्रिपुटी संपते, समर्थ म्हणतात म्हणून समाधान ते वेगळे.
अनुभवी त्रिपुटी मावळे, हाची शब्द जया निवळे, समाधान तेथे. समाधान शब्द संपतो आणि त्या ठिकाणी केवळ ती अवस्था राहते की जी समाधानाची अवस्था आहे, निरंतर समाधान. यालाच अनुर्वाच्य समाधान असं म्हणलंय आणि ते या 21व्या समासाचं नाव आहे. पुढच्या ओवी क्रमांक 36 पासून आपल्याला समर्थ पुढच्या 7 ओव्यांमध्ये अद्वैताचा अनुभव यावर विवेचन करणार आहेत आणि हे विवेचन आपण 2 दिवसानंतर या 21 समासी ग्रंथाचं पुन्हा आपण श्रवण करू. उद्या आणि परवा मी प्रवासात असल्यामुळे आदरणीय सौ शुभदा थिटे संत समागम या व्यासपीठावरून आपल्याला समर्थ संप्रदायाच्या काही त्या विषयांवर त्या मार्गदर्शन करतील. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.